नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे आज सोमा सायकर यांच्या विषमुक्त भाजीपाला या प्लॉटला भेट देण्यासाठी। तर आपण त्यांच्या जाणून घेऊया कसं नियोजन केलं त्यांनी। नमस्कार, मी सोमनाथ सायकर। आम्ही हा विषमुक्त भाजीपाला लावलेला आहे, त्याला चालू होऊन 1-1.5 महिना झालाय। करमाळा बाजार चालू केलेला आहे। करमाळ्यामध्ये दर रविवारी सकाळी 8 ते 10 या 2 तासामध्ये हा बाजार भरतो आणि फिक्स रेट मध्ये एक गेले की 2 तासामध्ये सगळं माळव संपून जातं। त्याचा रिझल्ट 1 नंबर मिळाला आणि ह्याच्यामुळे आम्हाला स्वतःला विषमुक्त खायला मिळतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे। बरं, काय फरक वाटतो आपल्या रासायनिक आणि विषमुक्त भाज्या खाण्यात? हे ज्या गिरायकांना आम्ही आतापर्यंत दिलेत त्या प्रत्येक गिरायकाच्या आम्हाला ग्रुपवरती रिप्लाय येतात। ते इतर रासायनिक भाज्या आणि ह्या भाज्यामध्ये इतका परिणाम जाणवतो की ते स्वतः तोंडाने सांगतात की हे खूप चविष्ट लागते आणि हे प्रत्येक गिरायकाला खाल्ल्याशिवाय कळत नाही, तोंडी सांगण्यात काही अर्थ नाही। तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या? आपल्याकडे 4 वाण आहेत, काकडी, दोडका, भोपळा आणि कारलं। मला असं वाटतं की प्रत्येकाने हा विषमुक्त करावा, कमीत कमी घरी खायापुरतं। घराशेजारी असेल किंवा रानात असेल, एक परसबाग म्हणून 5-6 बिया म्हणा किंवा 1 बेड म्हणा, पण हे प्रत्येकाने विषमुक्त भाजीपाला लावावा आणि स्वतः घरच्या पुरता तरी तो नक्कीच बनवावा। तुम्हाला ह्या विषमुक्त भाज्यांचा रेट, मार्केट रेट कसा भेटतो? त्याचा 1 वर्षासाठी 80 रुपये भाव ठरलेला आहे, तो फिक्स रेट आहे। मग तुमच्या इतर मार्केटला तुमचं 100 रुपये किलो असू द्या किंवा 10 रुपये किलो असू द्या, आमचं हे 80 रुपयेच राहणार 1 वर्षासाठी। त्या 80 रुपयामध्ये काय राहणार तर कारलं, दोडका, भोपळा, वांगी, शेंगा, गवार हे इतर वाण सगळे 80 रुपये आणि भोपळा आणि कांदा, बटाटा हा 40 रुपये किलो। धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल।